10वं वर्ष चालू आहे आम्ही गणपती करतोय. 2-3 दिवसात आम्ही एक मूर्ती तयार करतो. हाय गाईस, मी हर्षल पवार. तर आज आपण आलेलो आहोत एका गणपती वर्कशॉपमध्ये आणि जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती कशी घडते, त्यामागचे कौशल्य, मेहनत आणि कलाकाराचा प्रवास. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपले नाव. माझं नाव प्रथमेश प्रशांत डोळस आहे. आपण किती वर्ष झाले गणपती साकारत आहात? हे आमचे 10वं वर्ष चालू आहे आम्ही गणपती करतोय. माझ्या वडिलांनी 2016 काय 15 साली हे वर्कशॉप चालू केलं. आणि गणपती जेव्हा आपण तयार करतो त्याची प्रोसेस काय असते? प्रोसेस तसं बोलायला गेलो तर आम्ही पहिलं तर मूर्त्या पेनवरनं आणतो. ते सर्व म्हणजे जॉईंट वगैरे नसतात, तर इथे येऊन आम्हाला सर्व ते जॉईंट करावं लागतं आणि कलर वगैरे ते सर्व करायला लागतं. एक मूर्ती तयार व्हायला किती दिवस लागतात साधारणपणे? साधारण तरी 2-3 दिवसात आम्ही एक मूर्ती तयार करतो. पूर्ण फिनिशिंग वगैरे करून, जॉईंट वगैरे मारून, बॉडी कलर वगैरे मारून आम्ही 2 दिवसात पूर्ण मूर्ती फिनिश करून टाकतो. आणि गणपतीची मूर्ती बनवतो आपण तेव्हा सर्वात कठीण भाग कोणता असतो? म्हणजे सर्वात कठीण भाग बोलायला गेलात तर आखणी. कारण की सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन फक्त डोळ्याच्याच बघतात गणपतीचा. आखणी आहे बोला आणि शेडिंग बोला, ते सगळं अरे शेडिंग तर माझे पप्पा करतात, ते प्रशांत डोळस. तर तोच सगळ्यात कठीण भाग आहे. आणि हे सर्व धोतर सगळं मारावं, ते एकदम कट टू कट गेलं पाहिजे, कुठे डाग नाही लागला पाहिजे, ते सुद्धा आम्हाला बघायला लागतं. आणि इको फ्रेंडली गणपतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इको फ्रेंडली गणपतीबद्दल काय बोलाय? ऐको, तुम्ही कोणती माती वापरता? आमच्याकडे मोस्टली तर POPचे गणपती असतात. आम्ही इको फ्रेंडली करत नाही, कारण की इथे रिक्वायरमेंट POPसाठी असते जास्त करून. तर आम्ही जास्त करून POPचेच गणपती बनवतो इकडे. अच्छा, ओके. आणि जर कोणाला हवाच असला इको फ्रेंडली गणपती म्हणजे ते तो कस्टमाइज करून, अगर कोणी फोटो दाखवला की असं कस्टमाइज करून पाहिजे तर तसं सुद्धा आम्ही बनवून देतो. आणि तुमची काही यामध्ये डिग्री वगैरे झालेली आहे, लाईक फाईन आर्ट्स वगैरे? नाही, असं काय नाही. माझे पप्पा करत असायचे गणपती, तर आम्ही लहान होतो ते त्यांना सगळ्यांना बघून, आता हे दादा लोक वगैरे करत असायचे काम, तर त्यांनाच बघून असं शिकलो मी. आता तुम्ही जी ही मूर्ती तयार करत आहे साधारण किती इंचाची असेल किंवा फुटाची आहे? ही 2 फुटाची मूर्ती आहे POPची. हिला साधारणतः 2 दिवसात आम्ही पूर्ण तयार केली मूर्ती. तर आपण बघू शकता दादाने किती चांगल्या प्रकारे गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे. त्यांचे डोळे, त्यांची डिटेलिंग. तर आपण आता बोलूया इथल्याच एका दुसऱ्या दादासोबत, जे पण आहे कलाकार. तुमचं नाव काका? प्रशांत डोळस. तुम्हाला किती वर्ष झाले आता तुम्ही गणपती मला साकारता? यामध्ये मला आवडते गणपती करायची. हां. कमीत कमी आता मी 20-25 वर्ष झाले. अच्छा. आणि जेव्हा गणपती जातो आपल्या वर्कशॉपमधून तेव्हा तुम्हाला काय फील होतं? म्हणजे काय सांगू शकत नाही, दुःख होतं असं ना. म्हणजे जेव्हा काय? पूर्ण वर्कशॉप खाली होऊन जातात एकदम काय वेगळंच वाटतं. आणि शब्द नाही बोलायला माझ्याकडे. म्हणजे ते फिलिंगच वेगळी वेगळी असते. असते. पण बघू शकता पूर्ण वर्कशॉप गणपतीने भरलेला आहे. जसे की लहान गणपतीपासून तर मोठ्या गणपतीपर्यंत सगळीकडे. मित्रांनो, आपण बघू शकता इथे एक आपले काका आहे, त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. नमस्कार काका, तुमचं नाव काय? किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात? 20 वर्ष. काय गणपती पहिले घासायला पैसा घेतो, घासल्यानंतर काम करते, परत ते वाढल्यानंतर कलर मारतो. अच्छा. आणि ही जे गणपती बनवायची प्रक्रिया आहे, तुमचे आजोबा वगैरे पण करायचे? हो. अच्छा, ओके. तुम्ही काही सांगू शकाल आणखी? आणखी काय करणार? तर बघू शकता आपण इथे 60 वर्षाचे काका पण काम करत आहेत मन लावून.
मित्रांनो, जसे बघू शकता मी खूप दिवसानंतर ब्रश हातात घेतला आहे. बस थोडं आपण गणपती बाप्पावरती कलरिंग करूया. ही कला मला खूप आवडते. लहानपणापासून माझ्या वडिलांना, माझ्या मामांना सगळ्यांना बघत आलो आहे, तर तेव्हापासून ओढ लागलेली ही कला. कसं होतं चालेल, तुम्ही तिकडे नाचवता मला म्हणून ना. मी पहिली मूर्ती तसं तर मी असं लहानपणी शाळेत वगैरे मूर्त्या दाखवायच्या असेल तर त्या मी बनवायचो, छोट्या छोट्या मूर्त्या, आणि पप्पांना दाखवायचो की बनवल्या करून. तर मला लहानपणापासून ते एक अशी ओढ लागलेली. माझ्या पप्पांना बघायचं मी काम करताना. हे पुनीत दादा, अमित दादा करेल काम करत असायचे गणपतीचं. शिवाजी मामा करून ते गणपती घडवायचे. तर त्यांना बघून मला असं वाटायचं की मी पण स्वतःच असं काहीतरी करू, मूर्त्या घडवू. तेव्हापासून मला या क्षेत्रात ओढ लागली आणि आवडतं. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की गणपती बाप्पाची मूर्ती कशी घडते आणि त्यामागची प्रक्रिया काय. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया.